राष्ट्रवाद असंच डोक्यावर बसत नाही साहेब. राष्ट्रवाद गंमत नाही आहे. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था धुडकावून जेव्हा बाबरी मशीद पाडल्या जाते, राष्ट्रवाद जोक नाही आहे. या देशाची घटना, या देशाची सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची धमक ज्या राष्ट्रद्रोही राष्ट्रवादामध्ये आहे त्याची चर्चा झाली पाहिजे. मॉब लिंचिंगमध्ये मासूम मरतात, उन्हामध्ये दलितांची कातडी सोलवल्या जाते, दुबईमध्ये 86,000 रुपयाची एक पेग म्हणजे एक निप दारू पिणारी श्रीदेवी तिरंग्यात जाते आणि 25,000चा कर्ज काढणारा शेतकरी आपल्या मड्यावर जाऊन फाशी लावून मरतो. राष्ट्रवाद सोपं नाही आहे. नीट मांडणी होण्याची गरज आहे. आणि मला अत्यंत प्रामाणिकपणे मुस्लिम मराठी साहित्य मंडळ, मुस्लिम मराठी साहित्यिकांचे सगळे आयोजक, अध्यक्ष इक्बाल मिन्ने साहेब आणि स्वागताध्यक्ष यांचं मनपूर्वक आभार मानावं वाटतं की 2019मध्ये संपूर्ण जाती जमाती आदिवासी या देशातील 18 पगड जातींच्या समोर जो राष्ट्रवाद राक्षस बनून उभा आहे त्याच्यावर आपण चर्चा करायला हा परिसंवाद ठेवलात. याला हिम्मत लागते आणि ही हिम्मत तुम्ही पुण्यामध्ये करत आहात. याच्यापेक्षा चांगले दिवस अजून कोणते? म्हणजे नवरा घरी आला आणि बायकोला म्हणाला चांगले दिवस आलेत ग. बायको म्हणली खरंच का? हो. मग एक काम करू ना. बायको म्हणे एक काम करू ना. नवरा म्हणे कोणतं? मी लपते, तुम्ही मला शोधा. शोधलात की आपण दोघंही मार्केटिंगला जाऊ. 3 दिवस झाले सप्तर्षी साहेब नवरा दिसेना, बायको शोधताय. राष्ट्रवाद असा आहे का? राष्ट्रवादाची मांडणी या देशामध्ये 2 पद्धतीनं झालेली आहे साहेब. एक ब्राह्मणी राष्ट्रवाद जो सतत आमच्या डोक्यावर पुष्यमित्र शुंगाच्या व्यवस्थेनंतर अंगावर बसलेला आहे, त्याला टाळता येत नाही. कारण या देशाचा प्रधानमंत्री केवळ संसदेच्या पायरीला नमन करून जातो इथपर्यंत ठीक आहे, पण प्रधानमंत्री गंगेच्या पूजनाला जातो तर आम्ही कोणत्या मक्केमधल्या जमजमच्या पूजनाला जावा हाही आमचा प्रश्न नीट तुम्ही समजून घेतला पाहिजे. संवैधानिक पदावर असलेला माणूस जेव्हा धर्मांध सगळे प्रतीक वापरतो आणि या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करीत असतो, तेव्हा श्रीमंत कोकाटे साहेब तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे या देशाच्या पुन्हा लोकशाहीच्या पुनर्मांडणीची गरज आहे. आणि त्या दिवशी काँग्रेस त्याबद्दल फक्त काँग्रेसलाच आणणं हा पर्याय आहे का? नाही. आता असू द्या ना. आता नव्हतं तर 3.5 लाख मुसलमान मेलीत ना काँग्रेसच्या राज्यामध्ये. 45,000 मुसलमान 3 राष्ट्रामध्ये जेलात आहेत. 3 राज्यामध्ये 3.5 लाख मुसलमान दंगलीमध्ये मेले काँग्रेसचं राज्य. म्हणून एका राष्ट्रद्रोही शक्तीला दूर करण्यासाठी राष्ट्राचा बागुलबोवा माजवणारी पण त्याच पद्धतीनं वर्तणूक करणारी जर मानसिकता असेल तर त्याचा शोध लोकांपर्यंत गेला पाहिजे. नीट मांडणी झालीच पाहिजे. कारण आम्ही या देशाचे मालक आहोत आणि हा मालकत्व देणारा राष्ट्रवाद जर आमच्या कुर्बानीनंच होणार असेल तर 65 वर्षाची कुर्बानी दिली ती 4 वर्षात देऊ, पुन्हा 10 वर्षात देऊ, पण येणारी लोकशाही बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणतात त्या पद्धतीनं घडेल का याचा विचार सगळ्याच लोकांनी आज करण्याची गरज आहे. कारण सर, पहिली सभा जेव्हा बसली संविधान निर्मितीची, संविधान मसुदा कमिटीची, तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं त्या संसदीय समितीमधलं पहिलं वाक्य महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला प्रश्न करतात की आम्ही संविधान बनवायला का बरं बसलोत? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 1935च्या कायद्यानुसार या देशामध्ये ब्रिटिशांचं संविधान आहेच. ज्या संविधानाच्या अनुषंगानं या देशामध्ये लॉ अँड ज्युडिशरी आहे, या देशामध्ये एज्युकेशन सिस्टम आहे, या देशामध्ये पोलीस व्यवस्था आहे, स्वास्थ्य व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे, जिल्हा परिषद आहेत, तहसील ऑफिस आहेत, शिक्षण व्यवस्था आहे. आम्ही नवीन संविधान बनवायला का बसलोत? गोलवरकर म्हणतायत की या देशाला नवीन संविधानाची गरजच काय? सावरकर 1923 मध्ये आणि 1927 मध्ये म्हणतायत की येणारा भारत हा संविधान विविधान नाही, तो हिंदू संहितेवर आधारलेला भारत असेल. 1901 मध्ये टिळक म्हणतायत, 1901 लीग बनते 1906 मध्ये, 1901 मध्ये बाळ गंगाधर टिळक केसरी मध्ये लिहित आहेत. नीट लक्षपूर्वक आहे का?
काय म्हणतायत केसरीमध्ये की या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान दोन स्वतंत्र धर्माच्या जमाती आहेत आणि आपापल्या राष्ट्राची बांधणी आपापल्या धार्मिक प्रतीकावर करावी. बाळ गंगाधर टिळक. आणि 1902 मध्ये आमचा बाप आरक्षणाचा जनक शाहू छत्रपती आरक्षण देऊन या देशातील तळागाळातल्या लोकांना सहभागी करून घेतो व्यवस्थेमध्ये. राष्ट्रवादाचा लढा नीट आम्हाला कळला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आम्ही नवीन संविधान का बनवायला बसलो. कांगो साहब और बाबा साहब ही इसका जवाब देते हैं. 1917 मध्ये फिलिप्स कमिटी बसली. 1927 मध्ये सायमन कमिशन आलं. दोघांचाही रिपोर्ट जरा नीट या राष्ट्रवादाच्या संदर्भात तपासून पाहिला पाहिजे. इकडे तिकडे टप्पे मारून चालेल पण नीट बीज गणित मांडता आली पाहिजे ना आपल्याला. ते न मांडता आल्यामुळं ब्राह्मणी राष्ट्रवाद मनुवादी राष्ट्रवाद आमच्या डोक्यावर स्वातंत्र्यानंतर 70 वर्षातही बसलेला आहे. आणि जर ते गणित आपण नाही नीट मांडले तर येणाऱ्या 2000 वर्षापर्यंत या देशाला या ब्राह्मणी व्यवस्थेतून या राष्ट्रवादातून मुक्ती मिळणार नाही. काय म्हणाले बाबासाहेब. 1927 ला सायमन कमिशन आलं. तुमच्या आणि माझ्या पोराला या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या साहित्यानं शिकवलं. सायमन कमिशन गो बॅक. हे शिकलं ना तुम्ही. सायमन कमिशन गो बॅक. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की मी म्हणालो होतो सायमन कमिशन वेलकम. कारण राष्ट्रवादाचा लढा नीट समजून घ्या. कारण सायमन कमिशन या देशातल्या पहिल्यांदा व्यवस्थेत नसलेल्या परंतु व्यवस्थेत सामील करून त्यांना सहभागी करून घेणाऱ्या मागासवर्गीयांचा शोध करण्यासाठी आलेला पहिला संवैधानिक आयोग. सगळ्या वरच्या लेवलच्या नेत्यांनी त्याचा विरोध केला होता. बाबासाहेबांनी वेलकम केलं होतं. 1927 तर 1935 पर्यंत सायमन कमिशननं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यानंतर रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये हे आहे की ब्रिटिश इंडिया प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये 99% फक्त एकाच जातीचे लोक आहेत. ते ब्राह्मण आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका नाही, बिलकुलच नाही. हे एकबोटेंच्या योजनेवरून तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका नाही. धचा मा करण्यात पटायच, अनेक गोष्टीमध्ये पटायच, म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका नाही. 1935 मध्ये सायमन कमिशन म्हणतो आहे की या देशाच्या व्यवस्थेमध्ये 99% ब्राह्मणच आहेत. 1917 मध्ये आलेली कमिटी म्हणते आहे की या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये 99% ब्राह्मणच आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत कि जो ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशन है, जो ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये सध्या सगळी व्यवस्था एकाच वर्णवादी जातीच्या हातात आहेत. देश नुसतं स्वातंत्र्य व्हायला काय अर्थ राहणार. देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये देशाच्या सगळ्या जाती जमातींच्या धर्मांच्या लोकांचं सहभाग असलं पाहिजे आणि याच्यासाठी मी नवीन संविधान लिहायला बसलोय. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा जाती जमातींच्या प्रशासकीय राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक सहभागाचा आहे. नीट लक्षात घ्या. बुद्धाचं वारंवार उल्लेख होतो. मी गर्वानं म्हणतो या देशामध्ये वर्णवादी व्यवस्था जी वर्तमानाच्या राष्ट्रवादाच्या मुळाशी आहे त्या वर्णवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून पहिल्यांदा तथागतांनी समतेवर आधारलेला एक समाज या देशामध्ये उभा केला. म्हणून या मुस्लिम मराठी साहित्य विचारपीठावरून या विचारमंचावरून मी तथागतांना सलाम करतो. नरहर कुरुंदकर म्हणतात जागरमध्ये. काय म्हणतात नरहर कुरुंदकर. नरहर कुरुंदकर म्हणतात जागरमध्ये की या देशाच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं मनुवादी आणि वर्णवादी व्यवस्थेनं किमान 5000 वर्ष या देशाच्या आदिवासीला दलितांना तळागाळातील कारागारांना शेतकऱ्यांना नगराच्या बाहेर ठेवलं, संस्कृतीच्या बाहेर ठेवलं, शोषणामध्ये त्यांना नागवं केलं. नरहर कुरुंदकर जागरमध्ये म्हणतात आणि नंतर नरहर कुरुंदकर याच जागरमध्ये म्हणतात
ज्या ग्रॅम स्टेन्सला या राष्ट्रवादानं जिवंत जाळलं त्याच्या लेकराला गाडीमध्ये, त्याबद्दल नरहर कुरुंदकर म्हणतात की अशा नागावल्या गेलेल्या लोकांच्या घरापर्यंत, वस्तीपर्यंत, आदिवासींच्या ओबीसींच्या वस्तीपर्यंत ख्रिश्चनांचे अनुयायी गेलेत. जिथं तुम्ही पाण्याला हात लावू देत नव्हतात, शिवत नव्हतात, त्या आदिवासींना स्वास्थ्याच्या गोळ्या दिल्यात, शिक्षणाची दारं उघडली, त्यांची सेवा केली. म्हणून या देशातील तळागाळातील माणूस त्या ईसा मसीहची करुणा पाहून ईसाई झाला. तो मूळ भारतीयच होता. आणि म्हणून या मुस्लिम मराठी विचारमंचावरून मी ईसा मसीह या पैगंबरांना सुद्धा सलाम करतो. राष्ट्रवादाची मांडणी करण्यापूर्वीच ही पार्श्वभूमी नीट मांडतोय. आम्ही कोण? सरफराज भाई, तुम्ही उल्लेख केला ना व्यवस्थित, आपण कोण सांगूया ना. नव्हता कोणी वाली तेव्हा आम्ही केला एल्गार. नव्हता कोणी वाली तेव्हा आम्ही केला एल्गार. पायरी खाली जागा होती बंद सारे दार. शिक्षण बंदी, धर्मबंदी, प्रवेशबंदी, स्पर्शबंदी, बंदी चोहीकडे. अरे दगडामधला देव सांगे धरी माणसाचा इटाळ. पाण्यासाठी तळफाडे जीव पेती कुतरे मांजर. तेव्हा मोहम्मदाच्या विचारानं केला इथं एल्गार. ज्याला म्हणती जनावर त्यांना छातीशी लावून सुफन्नी उघडलेली समतेची दार आणि मस्जिदीची दार. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, मर्द मोहम्मद, मोहम्मद झाला मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालविला ईशापायी, आर्य धर्म भंड इस्लामे फोडिले, ताटात घेतले भेद नाही, कुंडी माडी तेली महार मांग चांबाराष्ट्री, छातीशी लावती गणिबंधू मस्जिदीत नेती, समता दावी ती ताटात घेती, म्हणून शिमगा फोडती भट ब्राह्मण इस्लाम नावे. राष्ट्रवादाची मांडणी नीट वैचारिक पद्धतीनं मुसलमानांना करता आली पाहिजे. बिर्याणी बाज मुसलमान आता बौद्धिकवादी झाले पाहिजेत. नल्ला आणि या व्यवस्थेमध्ये तुम्हाला पुरा खाली गल्ला. धंदेच नाही आहे तुमच्याकडे. 900 साल राज करने वाली कौम. आमच्या सरफराज भाईला मोठा हे वाटतं, 900 साल हमने राज किया, 55% हमाल तो हो. कुतुब मीनार का फोटो लगा के रखो घर में, ताजमहल का भी लगाओ, लाल किले का भी लगाओ, फिर मुर्गिया की दुकान के भी बोर्ड लगाओ, जावेद भाई मुर्गी वाले, जावेद भाई पंचर वाले. सर, या महाराष्ट्रामध्ये 19 लाख मुसलमान शेतकरी मजूर आहेत. गंमत आहे. राष्ट्रवाद मांडत असताना कांगोसाहेब हे सगळा डाटा यायला पाहिजे. 19 लाख मुसलमान शेतकरी मजूर कैसे हो सकता है? औरंगजेब की औलाद शेतकरी मजूर है. जावेद पाशा गलत बोलता है. मुर्दाबाद. चिंतन होणार आहे का नाही? 43% मुसलमान झोपडपट्टीमध्ये. खिलजी पद्मिनी के वारिस. 46% मुसलमान झोपडपट्टीमध्ये. 17.5 लाख मुसलमान चौकात धंदा करतो. हो, 20 वर्षाचा, 21 वर्षाचा, 22 वर्षाचा. केले, फ्रूट, कुछ भी नहीं मिला ना तो 100 रुपये की बाटल 200 में बेच रहा है. जावा पहा जरा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ मुसलमानांच्या वस्त्या दारूच्या अड्ड्या झालेत. चिंतन करणार आहात की नाही राष्ट्रवादाच्या नावाने? मुस्लिम मराठी साहित्य संमेलनामध्ये हे सगळे चित्र स्पष्ट होणार आहेत की नाही? तुमचं कर्तव्य, तुमचा फर्ज काय आहे नीट तुम्ही या व्यवस्थेमध्ये मांडणार आहात की नाही? कि फक्त गुलछबी शब्द आणि टाळ्या घेऊन जाणार आहात? तो मुशायरे क्या गलत कर रहे हैं? मुशायरे वही काम कर रहे हैं ना. एक रात में वो तो पूरे दुनिया के दुश्मनों को 2-2 शेर में मार दे रहे. और इतने मारते कि 8 बजे शुरू होते तो 4 बजे तक मारते ही रहते. 2-2 शेर में प्रधानमंत्री को मारेंगे, राष्ट्रपति को मारेंगे, ओसामा बिन लादेन को जिंदा कर देंगे, जिसने ओसामा बिन लादेन को मारा उसको 2 शेर में मार देंगे और फिर बोलेंगे सियासत तू हमारी लौंडी है. गुजरात में चुन के नहीं आए,
तुमच्या म्हणजे तुमच्याच म्हणायला लागेल, राहुल गांधीला साहेब जानवं दाखवावं लागतं. कांगू काय दाखवणार आहेत? कडदोडा. कुठं चाललं साहेब राजकारण? एवढं सोपं आहे का? राष्ट्रवाद एवढं सोपं आहे? आता आम्हाला काँग्रेसमध्ये पंतप्रधान बनायचं असेल तर आम्ही काय दाखवावं? काजी कुलगुरू साहेब, आणि दाखवलं तर लई मारतील. हे एबीसी, आपण एबीसीच ना, अदर बॅकवर्ड क्लास. चुकीचा अर्थ घ्यायचा नाही साहेब. मोठी गंमत आहे. महाभारतात होता का राष्ट्रवाद? नाही. कुराणात राष्ट्रवाद नाही, नॅशनलिझम कुराणात नाही, राष्ट्र संकल्पना कुराणात नाही, महाभारतात नाही, रामायणात नाही, बायबलमध्ये नाही, त्रिपिटिकामध्ये नाही. राष्ट्र नावाची संकल्पनाच नाही आहे. बरं झालं साली महाभारतात असती तर लई आमची हालतच खराब असती, कारण आम्ही नव्हतो त्यावेळेस. मग महाभारतातील राष्ट्रवादाचे राष्ट्रद्रोही कोण? द्रौपदीचा वस्त्रहरण करणारा दुर्योधन नाही, दाऊदुल्ला खान मारा. रामायणात राष्ट्रवाद असता तर सीतेला घेऊन पडणारा रैमान खान, हे लई मारलं असतंय रैमान खानला. आम्ही नव्हतो साहेब. तुम्ही 5000 वर्षाचा इतिहासाचा उल्लेख केला सप्तर्षी साहेब. माफ करा, खूप लहान आहे, अभ्यासात खूप कच्चा शिकतो आहे तुमच्याकडे. तुमच्या बाजूला बसताना मला भीती वाटत होती. आम्ही या देशामध्ये 7व्या शतकात आलो साहेब. 7व्या शतकापूर्वी या देशामध्ये मुसलमान नाहीत. मी आता राष्ट्रवादाचे सैद्धांतिक सूत्र मांडतो. बुद्धानं पहिल्यांदा वर्णवादी व्यवस्थेला उलथवून टाकलं. वर्णवादी व्यवस्था सिस्टम आहे. संस्थात्मक धर्म चालवतो ब्राह्मणवाद, आणि संस्थात्मक धर्माचा खासियत ही असते की त्याचं मालकत्व मुठभर लोकांकडे जातं. कोणत्याही धर्माचं रूपांतरण लोकशाहीवादी करून संस्थात्मक धर्मामध्ये गेला की त्याची मालकी त्या धर्माच्या पुजाऱ्यांकडे जातं. मग तो इस्लाम असतो, ख्रिश्चनिटी असतो, कुणी असतो. धर्माचं मूळ हे लोकशाहीवादी असतं, ते संस्थात्मक नसतं. बुद्धानं हे संस्थात्मक धर्माचं मूळ काढलं आणि समतेवर आधारलेला धर्म स्थापित केला, बौद्ध धर्म. काय झालं साहेब? हा प्रवाह येता येता पुष्यमित्र शृंगापर्यंत आलं. आणि तुम्ही म्हणालात 5व्या शतकापासून, माझ्या अभ्यासाप्रमाणे चौथ्या शतकाच्या शेवटी बृहदत्ताची हत्या झाली. शेवटचा बौद्ध राजा, सम्राट अशोकाचा शेवटचा नवासा, नातूचा परनातू. हे होतं बौद्ध धम्माच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शक्तीचं पतन. कुणी केलं? बृहदत्ताचा सेनापती, ज्याचं नाव पुष्यमित्र शृंग. हा पुष्यमित्र शृंग सेनापती पदापर्यंत कसा गेला? कारण पुष्यमित्र शृंगाची बायको याची पट्टराणी होती म्हणून गेला. पुष्यमित्र शृंगाची बहीण ही कुणाची पट्टराणी? पुष्यमित्र शृंगाची आणि बृहदत्ताची. आणि बृहदत्ताची पट्टराणी पुष्यमित्र शृंगाची बहीण असल्यामुळं पुष्यमित्र शृंगाला सेनापती पद मिळालं. आणि या सेनापती पुष्यमित्र शृंगाचा गुरु कोण? बाबा रामदेव होता. गमतीचं नाही सांगत, त्याच्या गुरुचं नाव पतंजली होता. पतंजली इन टॉयलेट, पतंजली इन किचन, पतंजली इन मैयत. मुर्दे के अच्छे कफन जिसे पहन के मुर्दा जन्नत में जाने की गारंटी, परमेश्वर प्रसन्न, पतंजली मेड. हा पतंजली पुष्यमित्र शृंगाचा गुरु होता. त्याला मारलं आणि सत्ता हस्तगत केली. 2000 मध्ये जे सत्ता हस्तगत केल्यानंतर घोषणा झाल्या, म्हणून राष्ट्रवाद नीट समजून घ्या. भांडण आहे राष्ट्रवादाचं, पळ काढून जमत नाही. आम्हाला आमचा राष्ट्रवाद मांडता आला पाहिजे. मी बहुजन आपला ओबीसी महासंघाचं उद्घाटन केलं आता परवाला 24 तारखेला मी उद्घाटन केलं अकोल्यामध्ये. म्हटलं तुम ओबीसी बोलते हो, तुम्हारी ओबीसी की संख्या तुम ऐसे गिना रहे हो,
जैसे तुम विजेता हो और है संख्या तुम्हारी, जब देखो तब 65%, 55% ओबीसी. अरे पण कायम पराभवाचं मॉडेल आहात ना तुम्ही. ओबीसी संख्येनं सर्वात जास्त, पण कायम पराभवाचं मॉडेल तुम्ही. ही व्यवस्था कशी काय? पुष्यमित्र शुंग गादीवर बसल्याबरोबर एक घोषणा करतोय, नीट लक्षात घ्या. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. ये जोक नहीं है, हा राष्ट्रवादाचा संघर्ष आहे. हा राष्ट्रवादाचा संघर्ष नीट छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरून धरलाय. हा राष्ट्रवादाचा नीट संघर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंनी पेरून धरलाय. हा राष्ट्रवादाचा नीट संघर्ष छत्रपती शाहू महाराजांनी पेरून धरलाय. हा राष्ट्रवादाचा नीट संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी पेरून धरलाय. आणि या राष्ट्रवादाचा संघर्ष नीट बाबा फरीदुद्दीन शकरगंज, ख्वाजा निजामुद्दीन औलिया आणि जगद्गुरु संत तुकाराम नामदेवांनी पेरून धरलाय. नीट मांडणी झाली पाहिजे. कशी? मग पुष्यमित्र शुंग कोकाटे साहेब गादीवर बसतो तर पहिली घोषणा काय करतो? यौमे श्रमण शिरो देहती तस्याही शतशः दिनार. मी राजकीय घोषणा पुष्यमित्र करतो आहे. सत्ता हस्तगत झाल्याबरोबर, मगची गादी हस्तगत केल्याबरोबर मुसलमान नाहीत, मुस्लिम नाहीये. यौमे श्रमण शिरो देहती तस्याही शतशः दिनार. मी आणि घोषणा करतो की आजपासून मी ब्राह्मणी धर्माची संस्था स्थापित करतो आहे, राज्य स्थापित करतो आहे. जो माझी आज्ञा मानणार नाही त्याला मृत्यूदंड. यौमे श्रमण शिरो देहती. जो मला एका श्रामणेराचं, बौद्धाचं किंवा माझ्या ब्राह्मणी धर्माचं आदेश मानणार नाही त्याचं डोकं कापून आणून देईल. शतशः दिनार दास्यामी. त्याला मी 100 सोन्याच्या मुद्रा देईन. अरे ही राजकीय घोषणा आहे. मग मॉब लिंचिंग करणाऱ्या लोकांना पुष्पवर्षाने स्वागत नाही केला जाईल तर काय केला जाईल? प्रवाह कसा येतो राष्ट्रवादाचा? कोणता राष्ट्रवादाचा प्रवाह तुमच्या विरोधी आहे? आणि आपण सगळ्यांना मिळून आपापल्या धर्माला बाजूला ठेवून नव्या राष्ट्रवादाची मांडणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करता येते का? आणि ते करता येत नसेल तर तुमच्या डोक्यावर हा तुमच्या मृत्यूची घंटा बजावणारा राष्ट्रवाद कायम टिकून राहील. नीट मांडणी झाली पाहिजे. महाग पुष्यमित्र शुंगानं घोषणा केली, डॉक्टर बाहस सुंठणकर महाराष्ट्रीयन संत मंडळाचे कार्य और भारतीय संस्कृति के स्रोत में डॉक्टर उपाध्याय कहते हैं. पुष्यमित्र शुंगाच्या काळातच मनुस्मृती लिहिल्या गेली आणि या देशातील 80-85% कारागीर, शेतकरी, कामकरी, कष्टकरी लोकांना शूद्र घोषित करण्यात आलं आणि त्यांच्या उत्पादनाचं हक्क हिरावून घेण्यात आलं. त्यांच्या शिक्षणासाठी दारे बंद केली, त्यांना धर्माची दारे बंद केली आणि या 85% लोकांना नगराच्या बाहेर दास म्हणून, गुलाम म्हणून राहण्यास मजबूर केलं. ही धर्माज्ञा पुष्यमित्र शुंगानं केली आहे. ही राष्ट्रवादाची मांडणी आहे, मनुवादाची. कोणत्या शतकातली? 5व्या शतकातली. आता नीट समजून घ्या. ही मनुवादाची मांडणी व्यवस्थात्मक मांडणी आहे. या देशाची संपत्ती, या देशाचं सांस्कृतिक मक्तेदारी, या देशाची प्रशासकीय मक्तेदारी आमच्या हाती राहावी. हा राष्ट्रवाद मनुस्मृतीमधून निघतो. तो चालत कुठपर्यंत येतो? तो 7व्या शतकापर्यंत येतो. आणि पुन्हा शरण उपाध्याय म्हणतात, गिब्स म्हणतो, मुरे टायटस म्हणतो आपल्या ग्रंथांमध्ये. आणि ही सगळी मांडणी आज जे पुस्तक मी प्रकाशित केलं, 2री आवृत्ती, भारत बहुजनांचा इस्लाम स्वीकारण्याचा सामाजिक इतिहास, याच्यापूर्वी बहुजनांचे मुसलमान होण्याचे इतिहास. साहेब 3 वर्ष फारसीचे ग्रंथ शोधत राहिलो. फारसीचे ग्रंथ मिळाले, त्याचा अनुवाद करणारा मिळाला नाही. नागपूरला मोमीनपुऱ्यामध्ये एक म्हातारा भेटला, हातपाय जोडले, दिसत नव्हतं त्यांना, भिंग घेऊन दिलं आणि त्या फारसीमधनं हळूहळू ऑथेंटिक रेफरन्सेस काढून ती पुस्तक लिहिली. मुसलमान साहित्यिकांना सांगणं आहे, तुम्ही येत आहे दरवर्षी संमेलनाला, 12 संमेलन झाली, ठीक आहे, वर्तमानाच्या संदर्भातनं पुस्तकं काढायला सुरुवात करा. हा एकटा माणूस महाराष्ट्रात काम करतोय, खरंच नव्या पद्धतीनं लिखाण साहित्याची नवीन मांडणी करतोय. तुम्ही ताकदीनं ती मांडणी करा आणि ती वर्तमानाच्या संदर्भात करा. वर्तमानाच्या संदर्भात तुमचं साहित्य येणार नसेल
तर मनुवादाचं साहित्य तुम्हाला पुन्हा मारल्याशिवाय राहणार नाही. एवढं खतरनाक साहित्य तुमच्या विरोधात आहे. अहो 1925 मध्ये संघ बनतो आणि अवघ्या 20 वर्षामध्ये 3.5 लाख किताबे मुसलमान आणि इस्लामच्या विरोधात निघतात. मोहल्ले के दंगेबाज, मोहल्ले के दादा मुसलमान आप अपने मोहल्ले में खुश. आणि 80% हिंदूंपर्यंत जे पुस्तकं पोहोचली ती 3.5 लाख पुस्तकांचं अँटी मुस्लिम अँटी इस्लामिक प्रोडक्शन RSSनं काढून वाटलं. तो वाचणारा SP बनतो, तो वाचणारा कलेक्टर बनतो, तो वाचणारा पोलीस शिपाई बनतो, तो वाचणारा ज्युडिशियरी मध्ये जातो. आणि म्हणून FIR दर्ज न होताही राष्ट्रद्रोहाच्या नावाखाली मासूम लोक 10 वर्ष सडतात. कळतंय काय चाललंय या व्यवस्थेमध्ये? कळतंय तुम्हाला? मग 7व्या शतकामध्ये डॉक्टर गिब्स म्हणतो, मुरे म्हणतो, टायटस म्हणतो, संत मंडळांचे साहित्य या पुस्तकामध्ये, भारतीय संस्कृतीचे स्रोत या पुस्तकामध्ये उपाध्ये म्हणतात. इस्लामचे सूफी संत भारतात आले आणि पहिल्यांदा मनुवादाच्या या शोषणवादी राष्ट्रवादाला धक्के द्यायला सुरुवात केली. हा आहे संघर्ष मुसलमानांचा. अरे तुम्ही मुसलमान झालेत म्हणून इथला मनुवादी तुमचा दुश्मन नाही. गंगा जमुना तहजीब के गुण गाने वालों व्यवस्था को नहीं समझेंगे तो ब्राह्मणवाद को प्रोटेक्ट करते रहेंगे, तो गंगा जमुना तहजीब के नाम से तेरा भी भला मेरा भी भला करके तुम्ही मरते रहोगे. मुसलमानांशी दुश्मनी कशी आहे? कारण मुसलमानांनी पहिल्यांदा या देशामध्ये मनुवादी व्यवस्थेच्या संस्थात्मक व्यवस्थेला छेद मारले. अरे ज्यांना तुम्ही देवळात येऊ देत नव्हते त्याच्यासाठी मस्जिदी उघडल्या. 7व्या शतकामध्ये हर्षवर्धन लिहितो, त्याचं ताम्रपत्र आहे साहेब, अभ्यास करत नाही लोक. हर्षवर्धन 3 याचं ताम्रपत्र आहे. 7व्या शतकामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी खंडखडाव ग्रंथ लिहिला होता आणि या खंडखडाव ग्रंथाच्या माध्यमातून परदेश गमन म्हणजे पाप, समुद्र गमन म्हणजे पाप हे लिहिलं होतं. हर्षवर्धन 3रा लिहितो की या आदेशामुळे माझा सगळा विदेशी व्यापार बुडाला. अस्पृश्यता एवढी वाढली की मी व्यवसाय कसं करू हे समजत नाही आणि म्हणून मी स्वतः अरबस्तान मधून अबू दाऊद नावाचा माणूस बोलवलाय आणि त्याच्या हाताखाली हुनरमंद नावाचा विभाग दिलाय आणि याला संपूर्ण राजकीय आणि आर्थिक मदत दिली. आणि या विभागाच्या माध्यमातून मी भारतातल्या जाती जमातींना मुसलमान बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे. कुणी बनवलं मुसलमान इथल्या जाती जमातींना? हिंदू राजांनी. कुणाच्या विरोधात? मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात. आणि मग काय घडत गेलं? या देशामधल्या सगळ्या जाती जमाती ह्या मुसलमान होत गेल्या. कुठपर्यंत होत गेल्या साहेब? मुघलांचं राज्य आलं, ठीक आहे, आता तिकडे जात नाही, वेळ नाहीये. इंग्रजांचं आलं. 1857 पर्यंत या देशामध्ये राष्ट्रवाद होता का? प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादाची तुम्ही मांडली ती मांडणीच मध्ययुगात, त्यानंतर आधुनिक युगात झालेली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राष्ट्रवाद जन्माला आला. राष्ट्रवाद जन्माला येत असताना 2 पद्धतीचे राष्ट्रवाद आले. एक भांडवलवादी साम्राज्यवादी राष्ट्राकडून मांडला गेलेला राष्ट्रवाद आणि दुसरा कामगार लढ्यातून उभा झालेला राष्ट्रवाद. हे 2 राष्ट्रवाद भारतामध्ये ब्रिटिशांशी पहिलं युद्ध हिंदू आणि मुसलमानांनी 1957 मध्ये लढलं. एक 10 मिनिटात मांडणी करतो आणि संपवतो. 1857 मध्ये पहिलं युद्ध लढल्या गेलं आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की या देशामध्ये राष्ट्रवाद नसला तरीही सामूहिक समन्वयवाद एवढा तगडा आहे की हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडल्याशिवाय आम्हाला या देशामध्ये राज्य करता येत नाही. म्हणून मायकल डाउसन आणि एलियसला बोलवलं. मायकल डाउसन आणि एलियसनं हिंदू आणि मुसलमानांचा विद्वेष भरलेला इतिहास लिहिला 3 खंडामध्ये. आणि आता तुम्हाला सांगतो, सावरकर नंतर, गोलवरकर नंतर साहेब पहिली कादंबरी आली कोकाटे साहेब आनंदमठ, ज्याच्यामध्ये वंदे मातरम मांडला जातो. नीट मुसलमानांना समजून घ्या, वेळ गेला तर गेला. आनंदमठ कादंबरी आली पहिल्यांदा, बंकिमचंद्रांनी आणली. ब्रिटिशाच्या प्रशासनामध्ये माणूस इंग्रजीमध्ये आणली. 3 लाख प्रतीमध्ये आणली. कोणत्या बहुजन समाजाला इंग्रजी समजत होती? कोणत्या मुसलमानांना इंग्रजी समजत होती? मग कुणासाठी आणली? हा नवीन राष्ट्रवादाचा जनक. आणि आनंदमठमध्ये
काय मांडलं रे बेटा? वंदे मातरमचा विरोध का बरं केला जातो याचाही नीट आम्ही नंतर केला साहेब, टायगोरांनी प्रथम केला, बरोबर आहे. ज्यांनी जनगण मन लिहिलं त्यांनी पहिला विरोध केला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला. आणि मला मोठ्या जबाबदारीनं सांगावं लागतो की 182 मीटरचा ज्याचा पुतळा बनवला त्यानंही विरोध केला होता. तेव्हा सुदबुद्धी आली असेल त्यांना. काय आहे आनंद मठमध्ये? केव्हा लिहिल्या गेली आनंद मठ? 1887 मध्ये. काय आहे आनंद मठामध्ये? आनंद मठामध्ये बंकिमचंद्र बंगालच्या नवाबाचं सगळं आश्रित असलेलं, कुणाचे आश्रित? ब्रिटिशांच्या आश्रित असलेलं राज्य निवडतात. आणि संताना म्हणजे वर्तमानाचे साक्षी महाराज, वर्तमानाचे योगीजी. अरे नीट राष्ट्रवादाची कल्पना कुठून येते, तुमच्या बोकांडी कशी बसते समजा रे. आनंदमध्ये जे पात्र आहेत ते आजचे सीएम आहेत. आनंदमध्ये जे पात्र आहेत ते आजचे डेप्युटी सीएम आणि गृहमंत्री आहेत. संताना नावाचा माणूस हा हिंदूंना एकत्र करतो आहे आणि हिंदूंना एकत्र करून सांगतो आहे की हा जो नवाब मुसलमान आहे हा हिंदूंसाठी धोकादायक आहे. जर हिंदूंना जिवंत राहायचं असेल तर मुसलमानांच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्याशिवाय चालणार नाही. आणि उद्ध्वस्त करायला 20-20 लोकांच्या टोळ्या बनवून संताना म्हणजे तो स्वामी आहे, तो स्वामी 20-20 लोकांच्या टोळ्या जमा करून मुसलमानांच्या वस्त्या जाळायला जेव्हा पाठवतो तेव्हा ते वंदे मातरमच्या घोषणात घेत जातात. तेव्हा वंदे मातरमच्या घोषणा देत जातात. आणि याच कादंबरीमध्ये शेवटी तो म्हणतो की हिंदूंचे राज्य जर स्थापित करायचे असेल तर मुसलमानांच्या मस्जिदी पाडून मंदिरं बनविल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संघ, RSS, हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांचा प्रोजेक्ट जो आहे तो आनंद मठ आहे. आता हा प्रोजेक्ट कोणाच्या विरोधात आहे? फक्त वंदे मातरम मानतात पण ओरिजिनल कादंबरी आणत नाही. हा प्रोजेक्ट आहे हिंदू राज्याचा. पण या हिंदू राज्याच्या मध्ये शेवटचे कोटेशन महत्वाचे आहेत, ते मांडले गेले पाहिजे. काय म्हणतो आहे बंकिमचंद्र? बंकिमचंद्र म्हणतो आहे की या देशातील शेतकरी, कामकरी, 18 पगड जातीच्या लोकांनी जोपर्यंत ब्राह्मणांच्या नेतृत्वात आपल्या हिंदुत्वाची वाटचाल करणार नाही तोपर्यंत त्यांचं भलं नाही. शेवटी याच्या हिंदू राज्याची संकल्पना काय आहे? कुणाच्या आश्रित? आता कुमार सप्तर्षी जे बोलले त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या आश्रित असलेलं राज्य म्हणजे आनंद मठाचं हिंदू राष्ट्र. हा लढा पुढे येतो. मुसलमानांच्या अभिजानांनी काय केलं? मुसलमानांच्या अभिजानांनी सुद्धा आपल्या स्वार्थासाठी इस्लामचा वापर नीट केलेला आहे. मी वापर म्हणतो, पालन नाही. पालन वेगळं, वापर वेगळं. वेळ कमी असल्यामुळे मी मांडत नाही. सर सय्यद अहमदाची मांडणी कितीही चांगलं काम केलं असेल तर जरा नीट मांडणी त्यांची आहे का? त्यांची मांडणी अभिजनवादी आहे. अभिजनवादी मांडणीला वेळ नाही आहे. हे सगळं करत असताना 1920 पर्यंत यांचं राजकारण चाललंय, टिळकांचं. आणि टिळक 1901 मध्ये आणि 1903 मध्ये म्हणतायत की या देशाला हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही. आणि पुण्याजवळच्या सभेमध्ये टिळक म्हणतायत कुणब्यानं संसदेत येऊन काय नांगर चालवायचंय, शिंप्यानं येऊन काय कात्रण चालवायचंय, नाव्यानं येऊन काय भाद्रवायचंय. याच वेळेस महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करतायत. नीट समजून घ्या. मनुस्मृतीतून निघणारा राष्ट्रवाद आणि बहुजनांचा राष्ट्रवाद हा कसा आहे? महात्मा ज्योतिबा फुले ज्या राष्ट्रवादाची मांडणी करतायत त्या राष्ट्रवादामध्ये सगळ्याच धर्मातील लोकांना एकत्र करून ब्रिटिशांच्या पुढे उभं राहून हक्काची मागणी करतायत. ब्रिटिशांच्या पुढे निवेदन सादर करत असताना महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतायत? नीट आहे का? ब्रिटिशांना म्हणतायत ज्या कष्टकरी लोकांच्या टॅक्स मधून तुम्ही शाळा चालवता आणि प्रशासनातील लोकांना पेमेंट देता त्याच्यामध्ये आमचा सहभाग कुठे आहे? आणि म्हणून जर आमच्याकडनं पैसा घेत असाल तर शिक्षण आणि प्रशासनामध्ये आमचा वाटा निश्चित करा. ही आरक्षणाची पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुले करतायत.
मग आमच्या दुसऱ्या बहुजनवादी राष्ट्रवादाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मांडणीतून होते. आता राष्ट्रवादाचा संघर्ष दिसतो ना सरळ सरळ. एक मनुस्मृतीमधून निघणारा राष्ट्रवाद आणि दुसरा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून निघणारा राष्ट्रवाद, ज्याची नाड कुठं जुडलेली आहे तथागतांच्या मांडण्यात, ज्यांची नाड कुठं जडलेली आहे इस्लामच्या समतावादी मांडण्यात, ज्याची नाड कुठं जमलेली आहे सगळ्या या देशातील सांस्कृतिक समतावादी मांडणीमध्ये जडलेली आहे, संतांच्या सुफींच्या मांडणीमध्ये जुडलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात. बस संपवतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या राष्ट्रवादाला या देशाच्या मेन स्ट्रीम मध्ये आणतात तो राष्ट्रवाद मतदानाच्या माध्यमातून जातो. कसं? हिंदू आणि मुसलमान या दोन जमातींचं फड या देशाला धोकादायक आहे. दोन फळ, दोन सत्ताधारी वर्ग, दोन संघर्षशाली वर्ग, किती वर्ष या देशांचा, हजारो वर्ष या राष्ट्राचा सत्यानाश होणार. संविधानाच्या माध्यमातून या दोन्ही संकल्पना नल्लिफाय करण्याचं मोठं काम संविधानानं केलंय. आणि नो हिंदू नो मुसलमान या देशातील जो माणूस मतदान करेल तो अधिकारी राहील या देशाचा. म्हणून मतदान करणारा माणूस म्हणून, नागरिक म्हणून या देशाला उभं करण्याचं मोठं काम संविधानानं केलंय. आणि आज वर्तमानात आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आहोत त्या व्यवस्थेमध्ये नागरिक लढ्याला पुढं आणणं, आणि नागरिक लढ्याला पुढं आणत असताना या सगळ्या व्यक्तींनी, सगळ्यांनीच जे आर्थिक प्रश्न घेतलेत, जे सामाजिक प्रश्न घेतलेत, जे शैक्षणिक प्रश्न घेतलेत, जे प्रशासनिक प्रश्न घेतलेत, जे भागीदारीचे प्रश्न घेतलेत, तो आमचा राष्ट्रवाद होणार आहे की नाही. आणि तो जर होणार असेल तर आम्ही मनुवादी राष्ट्रवादाला छेद मारू. विसरता येत नाही, आहे मनुवादी राष्ट्रवाद आहे. आणि याच कादंबरीमध्ये शेवटी तो म्हणतो की हिंदूंचे राज्य जर स्थापित करायचे असेल तर मुसलमानांच्या मस्जिदी पाडून मंदिरं बनविल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संघ, RSS, हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांचा प्रोजेक्ट जो आहे तो आनंद मठ आहे. आता हा प्रोजेक्ट कोणाच्या विरोधात आहे? फक्त वंदे मातरम मानतात पण ओरिजिनल कादंबरी आणत नाही. हा प्रोजेक्ट आहे हिंदू राज्याचा. पण या हिंदू राज्याच्या मध्ये शेवटचे कोटेशन महत्वाचे आहेत, ते मांडले गेले पाहिजे. काय म्हणतो आहे बंकिमचंद्र? बंकिमचंद्र म्हणतो आहे की या देशातील शेतकरी, कामगारी, 18 पगड जातीच्या लोकांनी जोपर्यंत ब्राह्मणांच्या नेतृत्वात आपल्या हिंदुत्वाची वाटचाल करणार नाही तोपर्यंत त्यांचं भलं नाही. शेवटी याच्या हिंदू राज्याची संकल्पना काय आहे? कुणाच्या आश्रित? आता कुमार सप्तर्षी जे बोलले त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या आश्रित असलेलं राज्य म्हणजे आनंद मठाचं हिंदू राष्ट्र. हा लढा पुढे येतो. मुसलमानांच्या अभिजानांनी काय केलं? मुसलमानांच्या अभिजानांनी सुद्धा आपल्या स्वार्थासाठी इस्लामचा वापर नीट केलेला आहे. मी वापर म्हणतो, पालन नाही. पालन वेगळं, वापर वेगळं. वेळ कमी असल्यामुळे मी मांडत नाही. सर सय्यद अहमदाची मांडणी कितीही चांगलं काम केलं असेल तर जरा नीट मांडणी त्यांची आहे का? त्यांची मांडणी अभिजनवादी आहे. अभिजनवादी मांडणीला वेळ नाही आहे. हे सगळं करत असताना 1920 पर्यंत यांचं राजकारण चाललंय, टिळकांचं. आणि टिळक 1901 मध्ये आणि 1903 मध्ये म्हणतायत की या देशाला हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही. आणि पुण्याजवळच्या सभेमध्ये टिळक म्हणतायत कुणब्यानं संसदेत येऊन काय नांगर चालवायचंय, शिंप्यानं येऊन काय कात्रण चालवायचंय, नाव्यानं येऊन काय भाद्रवायचंय. याच वेळेस महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करतायत. नीट समजून घ्या. मनुस्मृतीतून निघणारा राष्ट्रवाद आणि बहुजनांचा राष्ट्रवाद हा कसा आहे? महात्मा ज्योतिबा फुले ज्या राष्ट्रवादाची मांडणी करतायत त्या राष्ट्रवादामध्ये सगळ्याच धर्मातील लोकांना एकत्र करून ब्रिटिशांच्या पुढे उभं राहून हक्काची मागणी करतायत. ब्रिटिशांच्या पुढे निवेदन सादर करत असताना महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतायत? नीट आहे का? ब्रिटिशांना म्हणतायत ज्या कष्टकरी लोकांच्या टॅक्स मधून तुम्ही शाळा चालवता आणि प्रशासनातील लोकांना पेमेंट देता त्याच्यामध्ये आमचा सहभाग कुठे आहे? आणि म्हणून जर आमच्याकडनं पैसा घेत असाल तर शिक्षण आणि प्रशासनामध्ये आमचा वाटा निश्चित करा. ही आरक्षणाची पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुले करतायत.
मग आमच्या दुसऱ्या बहुजनवादी राष्ट्रवादाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मांडणीतून होते. आता राष्ट्रवादाचा संघर्ष दिसतो ना सरळ सरळ. एक मनुस्मृतीमधून निघणारा राष्ट्रवाद आणि दुसरा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून निघणारा राष्ट्रवाद, ज्याची नाड कुठं जुडलेली आहे तथागतांच्या मांडण्यात, ज्यांची नाड कुठं जडलेली आहे इस्लामच्या समतावादी मांडण्यात, ज्याची नाड कुठं जमलेली आहे सगळ्या या देशातील सांस्कृतिक समतावादी मांडणीमध्ये जडलेली आहे, संतांच्या सुफींच्या मांडणीमध्ये जुडलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात. बस संपवतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या राष्ट्रवादाला या देशाच्या मेन स्ट्रीम मध्ये आणतात तो राष्ट्रवाद मतदानाच्या माध्यमातून जातो. कसं? हिंदू आणि मुसलमान या दोन जमातींचं फड या देशाला धोकादायक आहे. दोन फळ, दोन सत्ताधारी वर्ग, दोन संघर्षशाली वर्ग, किती वर्ष या देशांचा, हजारो वर्ष या राष्ट्राचा सत्यानाश होणार. संविधानाच्या माध्यमातून या दोन्ही संकल्पना नल्लिफाय करण्याचं मोठं काम संविधानानं केलंय. आणि नो हिंदू नो मुसलमान या देशातील जो माणूस मतदान करेल तो अधिकारी राहील या देशाचा. म्हणून मतदान करणारा माणूस म्हणून, नागरिक म्हणून या देशाला उभं करण्याचं मोठं काम संविधानानं केलंय. आणि आज वर्तमानात आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आहोत त्या व्यवस्थेमध्ये नागरिक लढ्याला पुढं आणणं आणि नागरिक लढ्याला पुढं आणत असताना या सगळ्या व्यक्तींनी, सगळ्यांनीच जे आर्थिक प्रश्न घेतलेत, जे सामाजिक प्रश्न घेतलेत, जे शैक्षणिक प्रश्न घेतलेत, जे प्रशासनिक प्रश्न घेतलेत, जे भागीदारीचे प्रश्न घेतलेत, तो आमचा राष्ट्रवाद होणार आहे की नाही. आणि तो जर होणार असेल तर आम्ही मनुवादी राष्ट्रवादाला छेद मारू. विसरता येत नाही. आहे मनुवादी राष्ट्रवाद आहे, त्याला हम सब भाई भाई म्हणून नाही नल्लिफाय करता येत. हम आपस में गले मिलेंगे असं म्हणून नाही संपवता येत. त्याची मांडणी झाली पाहिजे, त्याचा चेहरा स्पष्ट झाला पाहिजे की मनुवादी राष्ट्रवाद कसा आहे आणि बहुजन राष्ट्रवाद कसा आहे. याची मांडणी जर होणार असेल तर मी म्हणतो मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं हे मोठं यश असेल की या सगळ्या सभेसमोर आम्ही दोन्ही राष्ट्रवाद स्पष्ट करून सांगितलं. आणि मुसलमान म्हणून या देशाचे नागरिक आहेत. पहिले आम्ही नागरिक आहोत, अंतिमताही नागरिक आहोत. जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत आम्ही नागरिक आहोत. धर्म आमचा इस्लाम आहे, इस्लाम मानणारे आम्ही मुसलमान आहोत. पण सामाजिक कर्तव्य बजावताना, देशाचे कर्तव्य बजावताना आम्ही नागरिकच आहोत जसे इतर नागरिक आहेत. म्हणून सरळ मांडणी आहे. दोन राष्ट्रवादाचा संघर्ष आहे. एक मनुवादी राष्ट्रवाद आणि दुसरा बहुजनवादी राष्ट्रवाद, संवैधानिक राष्ट्रवाद. संवैधानिक राष्ट्रवादाचे आम्ही पुरस्कर्ते आहोत आणि संवैधानिक राष्ट्रवादासाठी आम्ही आमच्या सर्वस्वीपणाला लावून या देशाचे रक्षण करू. आम्ही केलंय ना. स्वराज्य थांबविण्यासाठी, स्वराज्य पेलण्यासाठी आम्ही खूप कुर्बान्या दिल्या आहेत. म्हणजे जर इतिहास काढला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर सर्वात जास्त कुर्बानी देणारे मुसलमानच निघतात साहेब. केलंय आम्ही, खूप कुर्बान्या दिल्या आहेत. म्हणून मित्रांनो, या परिसंवादामध्ये हे सगळे जे मान्यवर आलेत या मान्यवरांचे आभार मानतो. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे आभार मानतो, संमेलनाचे आभार मानतो आणि धन्यवाद.